स्वामी समर्थ. तनुजा वास्तू कन्सल्टंट न्यूमरोलॉजिस्ट. पितृपंधरवड्याची सुरुवात झालेली आहे. पितृपंधरवड्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला आवर्जून करायच्या आहेत, त्या म्हणजे आपल्या पितरांना मनापासून नमस्कार करायचा आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे पितरांची जी जागा आहे ती घराच्या साऊथ वेस्ट डिरेक्शनमध्ये आहे आणि साऊथ वेस्ट डिरेक्शनमध्ये नेहमी काउन्सिलिंग करताना मी सांगितलं आपला फॅमिली फोटो असणं गरजेचं आहे. त्यांचे ब्लेसिंग्स आपल्याला मिळत असतात. पितृपक्षातील हे जे दिवस आहेत ते आपल्या आशीर्वादासाठी, त्यांच्या आशीर्वादासाठी इतके इम्पॉर्टंट आहेत. काहींना पितृपंधरवडा म्हटलं की भीती वाटते की बऱ्याच गोष्टी करायच्या नाहीत. महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपले पितृ आहेत, ते त्रास थोडीच देणार आहेत आणि काही कारणास्तव त्रास होतो तर आपल्या काही चुका आहेत, त्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो आहे. तर हे लक्षात धरून चला की आपल्या पितरांना म्हणजे आपले जे पूर्वज आहेत, पणजोबा आहेत, त्यांचे आजोबा आहेत, जे कोणी आहेत त्यांची माफी मागणं गरजेचं आहे. तर मी एक सोपी रेमेडी सांगते की ज्यांना पॉसिबल आहे, शक्य आहे, त्यांनी आपल्या घराच्या साऊथ वेस्ट डिरेक्शनच्या इथे उभं राहून दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान पितृंना मनापासून नमस्कार करून त्यांना विनंती करायची आहे किंवा त्यांची माफी मागायची आहे. जे कोणी माझ्या माहेरचे किंवा सासरचे पितृ आहेत, आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर आम्ही त्यांची माफी मागतो. माझ्या फॅमिलीला तुमचे आशीर्वाद असेच मिळत राहू देत, तुमची क्षमा मागतो आणि तुमच्या आत्म्याला मनोमन शांती मिळावी अशी प्रार्थना करतो किंवा करते. हे ॲटलिस्ट 15 दिवस जरी तुम्ही केलं तरी खूप फरक पडेल. कारण घरामध्ये काही असं म्हणतात की पितृदोष आहे असं सांगितलं जातं. काही ज्योतिष आहे, तज्ज्ञ आहेत, ते कुंडली बघून लगेच सांगतात की पितृदोष आहे. तर त्यासाठी घाबरून राहण्याचं कारण नसतं. कारण पितृदोष आहे हे तुम्हालाही कळू शकतं. कशा पद्धतीने कळतं की काही आर्थिक अडचणी येतात. आपण कितीही प्रयत्न केले, आपण प्रयत्न केल्यानंतरसुद्धा आर्थिक अडचणी येतात. हा महत्त्वाचा मुद्दा. काही आजारपण असतात की सगळं निदान व्यवस्थित आहे पण आजारपण जे आहे चालूच आहे. बऱ्याच कामांना अडथळे येतात. मग विवाह असू दे, तब्येत असू दे, तुमचा जॉब असू दे, ते काही त्रास देण्यासाठी तुम्हाला येत नाही, ते आशीर्वाद देण्यासाठी येतात. एवढंच आहे की त्यांच्या पितृ पंधरवड्यामध्ये ह्या जरी बेसिक गोष्टी केल्या तरी खूप गोष्टींचं निराकरण होण्यास मदत होईल. आणि आपले जे पितृ आहेत म्हणजे पूर्वज जे आहेत ते जेव्हा मेल्यानंतर आत्मारूपात असतात, त्यामुळे त्यांना त्या रूपात गेल्यानंतर हे आपली जी नाती आहेत त्या नात्यांमध्ये त्यांना एवढंच माहिती असतं की आम्हाला मुक्तता हवी आहे, ती पुढच्या पिढीकडनं मिळणार असते, म्हणून आपण माफी मागायची असते. कारण त्यांना ही नाती कळत नसतात, कारण त्यांचं स्वरूप हे आत्म्याच्या स्वरूपात गेलेलं असतं. पण एवढं माहिती असतं की या ठिकाणाहून मी निघालो आहे, तर मला काही गोष्टींचा त्रास झाला आहे, त्यांना मुक्तता मिळत नाही काही गोष्टींमुळे. तर ती आपल्या पुढच्या पिढीने आम्हाला मुक्त करावं, प्रार्थना करावी ही त्यांची इच्छा असते, तेवढं करावं. 15 दिवस इतके खरं महत्त्वाचे असतात. जसं आपण देवतांची पूजा करतो, श्रावणामध्ये शंकराची पूजा करतो, विष्णूंची नंतर पूजा येते, गणपतीची पूजा येते, गौरीची पूजा येते, तशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पितरांची पूजा करणं पण महत्त्वाचं असतं. कारण सगळं जे चाललेलं आहे ते त्यांच्या आशीर्वादामुळेच चाललेलं आहे, त्यांच्यामुळेच आपण जन्माला आलो, आपला जन्म झाला, हे विसरून चालणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही नक्की या गोष्टी करून बघा आणि कराव्यात ही विनंती. आज मंगळवार त्यात 9 सप्टेंबर 2025. त्यामुळे 999 हा एक एंजलिक नंबर किंवा शुभ नंबर आजच्या दिवशी आलेला आहे. तर सगळ्यांना मी एक रेमेडी सांगू इच्छिते की जमल्यास
तुमच्या ज्या काही विश आहेत त्या 9 वेळेला लिहून मनापासून इंटेन्शन देऊन प्रार्थना करायची आहेत की त्या पूर्ण झालेल्या आहेत प्रेझेंट टेन्समध्ये. मग ते तुम्ही सकाळी 9 वाजता आता करू शकता किंवा संध्याकाळी रात्रीच्या वेळेला 9 वाजता तुम्ही करू शकता. 9 हा आकडा जो आहे तो मंगळाच्या आधिपत्याखाली येतो, जो उत्साहवर्धक असतो, एनर्जेटिक असतो आणि कोणतेही कार्य करण्यास तत्पर असतो. असं म्हणायला बघितलं तर तो सेनापती या रूपात असतो. हनुमान चालिसाचं पठण जे आहे ते 9 वेळेला करता आलं, जमलं तर नक्की करा. प्रोटेक्शन लेवल, आपला ऑरा जो आहे तो स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. आणि आजचा दिवस जर मिळाला आहे तुम्हाला, शक्य आहे तर नक्की ही छोट्यात छोटी रेमेडी करून बघा. धन्यवाद.